यांच्याशी चर्चा आणि विश्लेषण आपण करणार आहोत। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मात्र त्याआधी आज आम्ही आपले कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना काही प्रश्न विचारले होते, त्यावर त्यांनी काय उत्तरं दिली आहेत ते आधी पाहूयात। आशिषजींना आपण प्रश्न विचारूयात। आशिषजी, आपलं स्वागत आहे। आज नक्की काय परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये, इतर भागांमध्ये काय सांगाल? मराठवाड्याची जी परिस्थिती आहे ते सर्व आता आम्ही मागील 24 तारखेला सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केलेली आहे आणि विशेष करून मराठवाड्यात जो मोठं नुकसान झालेलं आहे तो अतिशय दुःखद आहे। या शेतकरी फार अडचणीत आहे। त्या वेदना, त्यांचं ते दृश्य पाहून मलाही खूप वेदना झाल्या आणि निश्चितच मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की या सर्व संकटाच्या प्रसंगी सरकार आपल्या सोबत आहे। दुःख न सहन करण्यासारखं आहे, परंतु राज्य शासनाच्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सरकार तुमच्या सोबत आहे। मागील 3-4 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जे मदत करण्यासाठी राज्य शासनाने जे निर्णय घेतलेले आहे ते फार सकारात्मक आहे। आपण जे सततचा पाऊस सारख्या अशा अनेक आपत्ती आहे की ज्या निकषात बसत नव्हत्या एनडीआरएफच्या, परंतु आपण राज्य सरकारने 14 जी आपत्ती आहे त्याच्यापेक्षा जास्तची आपत्ती राज्य सरकारने देखील म्हणजे सतत थंडीमुळे होणारा नुकसान किंवा सततचा पाऊस हे निकषात बसणारा नव्हतं ते आपण बसवलेलं आहे। आणि जेव्हा ही बाब लक्षात आली की एचडीआरएफ एनडीआरएफच्या निकषाचा बाहेर जाऊन देखील आपण मदत केलेली आहे। त्यामुळे निकष हे शेतकऱ्यांसाठी कागदावर जरी असले परंतु जेव्हा गरज पडले तेव्हा आपण निकषाचा बाहेर जाऊन देखील मदत करतो। आणि कधी शेतकऱ्याला आम्ही सर्व शेतकऱ्याचे प्रतिनिधी तुमचं नेतृत्व करण्यासाठी राज्य सरकारमध्ये असताना कुठल्याही पद्धतीने बरोबर आहे आशिषजी, पण त्याचबरोबर हे निकष बाजूला ठेवलेले असताना सुद्धा पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत जशी पंजाब सरकारने केली आहे तशीच इथे सुद्धा महाराष्ट्रात केली जावी अशी मागणी उद्धव ठाकरेंसह सगळ्याच विरोधकांनी केली आहे। तर त्या अनुषंगाने काय सांगाल? नाही, ते मागणी त्यांच्या मागणीकडे आम्ही म्हणजे त्यांच्या मागणीला काही महत्त्व नाही, कारण की सरकार त्यांच्या मागणीच्या पुढे जाऊन मदत करत आहे। आज जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्स पॉवरचं इलेक्ट्रिकचं बिल माफ केलं, त्याचा एकूण जो राज्य सरकारचा जो जी लायबिलिटी सरकारने वीज सवलतीची घेतलेली आहे ती दिलेली आहे ती 19,000 कोटीची झालेली आहे। आपण केंद्र सरकार सुमारे 2,40,000 कोटीची रासायनिक खताची सबसिडी देत आहे। आपण धानाचा बोनस हा प्रत्येक शेतकऱ्याला यावर्षी आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की तो दिलेला मोठ्या प्रमाणामध्ये। कांदे खरेदी असो, सोयाबीन खरेदी असो, याच्यामध्ये सरकारने मोठी गुंतवणूक केलेली आहे। व्याज सवलत आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना देत आहोत। त्यासोबतच जशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते आपल्या कृषी बजेटच्या बाहेर जाऊन आपण मागच्या वेळेस 1 रुपये पीक विमा योजना सुरू केली, त्या पीक विम्याच्या माध्यमातून मोठी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे। आणि मला या माध्यमातून सर्व शेतकऱ्याला सांगायचं आहे की आपण इतर राज्याच्या निकषाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज नाही। आपल्या राज्यामध्ये आपण जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, 50,000 रुपये हेक्टरी मदत म्हणजे ती फक्त 20,000 रुपये एकर या संदर्भात झालेली आहे। आपल्या शासनाने शेतकऱ्यांसाठी जे केलेला खर्च आणि गुंतवणूक आहे आणि शेतकऱ्यांसाठी जो आपला बजेट आहे त्या बजेटच्या बाहेर जाऊन आपण जे खरेदी करतो किंवा भावांतर योजनेसारखी जी आपली खरेदी आहे किंवा कांदा खरेदी आहे किंवा पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असेल किंवा विजेची सबसिडी असेल किंवा पीक विम्यामधला शेतकऱ्यांचा सहभाग आपण भरत असेल किंवा अशा पद्धतीचे एनडीआरएफ एचडीआरएफची नुकसान भरपाई असेल किंवा एचडीआरएफ एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर अर्थसंकल्पातून आपण जे शेतकऱ्याला मदत करतो ती मदत देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा आपली मदत उत्तम आहे आणि ती जास्त राहते। त्यामुळे इतर राज्याशी आपल्याला तुलना करण्यापेक्षा आपण आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल आणि शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी करून देता येईल हा आपला प्रयत्न आहे। विरोधकांना स्वतः सत्तेमध्ये असताना त्यांनी मदत केली, कोविड सारखा संकट असताना कशा पद्धतीची अवस्था राज्याच्या लोकांची होती, परंतु शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्रजी हे आता नव्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर सदैव महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण सर्वात पुढे राहतो आणि तो महाराष्ट्राचा उच्चांक निश्चितपणे कायम राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो। नक्कीच आशिष जयस्वालजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।